नाली बांधकामाच्या कार्यारंभ आदेश देण्याकरिता 15% लाच मिळवण्याच्या नादात सडक अर्जुनीचे नगरपंचायत नगराध्यक्ष, नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी नगरसेवकासह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 1,82,000 रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे मोठी कारवाई करण्यात आली। अवघ्या 4 ते 5 दिवसांआधी गोंदिया जिल्ह्यातील तालुका गोरेगाव येथे तहसीलदारासह इतर एकावर कारवाईची शाई सुकते ना सुकते तोच आज झालेल्या कारवाईची चर्चा संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात पसरली आणि मोठी खळबळ माजली। त्यानुसार प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा रचून आरोपी नगराध्यक्ष तेजराम मडावी यांच्या घरी सदरची कारवाई करण्यात आली। या प्रकरणी 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन दुग्गीपार येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय। अशाच प्रकारच्या कारवाया इतर ठिकाणी पण व्हाव्या। अनेक ठिकाणी सरासरी 15% ते 20% कमिशन घेतले जाते। परिणामी कामाचा दर्जा अतिशय खालावला आहे। त्यामुळे अशा कारवाया अपेक्षितच असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू झालेली आहे। या कारवाईमुळे कमिशनखोर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगली दहशत माजली आहे। कारवाई करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरोपी तेजराम किसन मडावी वय वर्ष 66, नगराध्यक्ष नगरपंचायत सडक अर्जुनी, शरद विठ्ठल हलमारे वय वर्ष 56, नायब तहसीलदार तहसील कार्यालय सडक अर्जुनी, अतिरिक्त पदभार मुख्याधिकारी नगरपंचायत सडक अर्जुनी, अश्लेष अंबादे, महेंद्र वंजारी, जुबेर अलीम शेख, राजू शेख, अन्य काही इसमांचा यात समावेश आहे। गाव माझा न्यूज करिता चंद्रमणी बनसोड, सडक अर्जुनी, गोंदिया।